आम्हाला पक्षाचा आदेश आल्यानंतर भारतीय जनता पार्टी नेहमीच कार्यतत्पर आहे. लोकांच्या सुखादुखामध्ये लोकांचं काम करण्यामध्ये पुढे असते. तर आमचं बूथ चलो अभियान लोकांच्या समस्या जाणण्यासाठी, लोकांचे प्रॉब्लेम, आम्ही केलेली कामं ही लोकांपर्यंत नेऊन त्यांना आम्ही सांगणार आहोत की मोदीजींनी विकासाचा विडा जो उचलला होता तो आताही पूर्ण चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून पुढे नेणार आहे. आणि आपण सर्व मिळून आमची जी भारतीय जनता पार्टीची पूर्ण अनुसूचित विधानसभेची टीम आहे, आमचे वीरसिंग देवरेजी, विजय पालकर, हनुमान शास्त्री, दिलीप शिंदे, आमचे सर्व उपाध्यक्ष ठोंबरेजी, सगळेच आमचे वार्डचे स्थायी वार्डचे वार्ड अध्यक्ष, सचिव, महामंत्री सर्वांनी चांगली मेहनत घेऊन हा जो कार्यक्रम चांगल्यापणे पार पाडला. आणि वरिष्ठ आमचे सर्व आम्ही नेहमी अणुशक्तीनगरमध्ये चांगलं काम करतो. ह्याच्यापुढे लोकांसाठी घरोघरी जाऊन घर चलो अभियानमध्ये आम्ही चांगलं लोकांना काम करून दाखवू आणि त्यांना जे काम केलेलं आहे मोदीजींनी ते आम्ही घरपर्यंत नेऊन आणि अजून कशी कामं चांगली होतील. मोदीजींनी भरपूर कामं केलेली आहेत ते आम्हाला घरपर्यंत पोचवायची आहेत. आणि परत येणाऱ्या काळामध्ये अबकी बार मोदी सरकार ही परत मोदीजी आमचे येणारे 400 पार होणार आहेत. आणि आम्हाला त्यामुळे काळीमध्ये शंका नाही आहे. आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी परत पंतप्रधान होणे आम्हाला काळीमध्ये शंका नहीं। आज का बैठक जो कार्यशाला था बूथ चलो अभियान या गांव चलो अभियान, उसके निमित्त में जो आज का कार्यशाला जो संपन्न हुआ है कि हमारे वरिष्ठ जो भी नेता गण थे उन्होंने बहुत अच्छे तरीके से हमको मार्गदर्शन किया है। कल से ये कार्यक्रम बूथ चलो अभियान, महिला शक्ति वंदन और चषक नमो चषक की ये तीनों कार्यक्रम हम घर घर तक लेके जाने वाले। उस माध्यम से महिला को जोड़ेंगे, विवाहों को जोड़ेंगे और जो प्रतिष्ठ जो वार्ड के अंदर हमारे कार्यकर्ता लोग हैं या डॉक्टर है, LLB वाले हैं या अच्छे मंडल वाले लोग हैं, उनको सारे लोग को जोड़ने का ये बहुत बढ़िया कार्यक्रम है। हम लोग सब लोग मिलके मार्गदर्शन हमारा श्रीमान मंडल अध्यक्ष बबलू जी पांचाल उनका नेतृत्व में हम लोग कल से सब लोग मिल के, और पालकर जी साथ में रहेंगे और हमारे टोमरे साहब साथ में रहेंगे, हम लोग मिल के और ये कार्यक्रम अच्छे तरीके से 11 तारीख को संपन्न करेंगे। और सर के नेतृत्व में बहुत अच्छे लेवल पे हम इसको 1 नंबर पे लेके जाएंगे, ये हमारा कहना है। इतना बोलते हुए मेरा 2 बात को समाप्त करता हूँ। अणुशक्तीनगर विधानसभेत आज बूथ चलो अभियान ही एक कार्यशाळा, ज्याला आपल्याला बैठक किंवा कार्यशाळा सभा किंवा मोठा कार्यक्रम हा नव्हता, पण आपले जे बूथप्रमुख आहेत, सहसंयोजक आहेत, त्यांना त्यांच्यासाठी कार्यपद्धती, प्रत्येक पक्षाची कार्यपद्धती असते। आता याची सविस्तर माहिती किंवा त्याची रचना आम्ही त्या रचनेचा आम्ही इथे आज अभ्यास केला, कारण तो पूर्णपणे मला ते सांगता येणार नाही, कारण प्रत्येक पक्षाचा एक नियम असतो, त्यांच्या अंतर्गत काही गोष्टी आहेत। त्यामुळे मी एवढंच सांगेन की आज ही कार्यशाळा आमची यशस्वीरित्या संपन्न झाली। सगळे बतूप्रमुख जवळपास 300 ते 350 संख्या आजच्या या कार्यशाळेस होती। आणि मान्यवर आमचे जिल्ह्याचे दोन्ही महामंत्री नीरज उबाराजी, श्रीनिवास शुक्लाजी, तसेच या मंडळाचे अध्यक्ष बबलू पांचाळजी यांच्या नेतृत्वात ही कार्यशाळा संपन्न झालेली आहे। आणि आपण बघतच असाल की विविध माध्यमातून नवीन नवीन लोक, जास्त करून महिला इथे जोडल्या जातात। आणि जवळपास आज 28 ते 29 कार्यकर्त्यांनी वॉर्ड 145मधून आणि वॉर्ड 147मधून या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांची पदाधिकारी घोषणा देखील झाली। त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना सगळ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। आज अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष आमचे बबलूजी पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा आयोजन केलं होतं। या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। भारतीय जनता पार्टीने मुंबईमधून गाव चलो अभियान या अंतर्गत प्रत्येक विधानसभेमध्ये, प्रत्येक बूथमध्ये, प्रत्येक विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आणि कामाचे स्वरूप आहे ते दाखवण्यासाठी आम्ही घरोघर जाणार आहोत। आणि यासाठी आमचे बबलू पांचाळ सर्व कार्यकर्त्याला चांगलं संबोधन करून आम्ही या भारतीय जनता पार्टीचा झेंडा या लोकसभेवर फडकवणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये जे बी आव्हानं आहेत आम्ही बबलू पांचाळच्या नेतृत्वाखाली साकार करणार आहोत। आणि आपण 51% जे स्वप्न आहे माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय बावनजी कुळेजी व आशिष शेलारजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत। जय हिंद, जय श्रीराम।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।